इंडियन क्राइम न्यूज, भ्रष्टाचार। सलाम इंडिया, आप देख रहे हैं इंडियन क्राइम न्यूज। माननीय न्यायालयाने CR नंबर 403 यामधील जे शिक्षा दिलेली आहे आणि वकील साहेबांनी जे पैरवी केलेली आहे त्यांच्याबद्दल त्यांचे तोंडाने आम्ही इंटरव्ह्यू घेत आहे। वकील साहेब, आपण जे काम केलं, किती लोकांना शिक्षा लावली आणि किती लोक सुटले? शिवाजीनगर पोलीस स्टेशन, बीड शहरचे शिवाजीनगर पोलीस स्टेशन, क्राइम नंबर 403 2019 मय्यत साजिद अली शिक्षकांच्या खुनाबाबत आरोपी अनवर खान व इतर एकूण 18 लोकांविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले होते। त्या प्रकरणामध्ये आरोपी नंबर 1 ते 8 आणि 15 ते 17 माझ्याकडे होते। त्यापैकी कोर्टाने माझे 3 आरोपीची सरफराज काझी, फैज मोहम्मद उर्फ पापाभाई व सय्यद मिन्ना उर्फ सय्यद नूर यांची कोर्टाने सबळ पुराव्याने निर्दोष मुक्तता केलेली आहे। मात्र त्यातील आरोपी अनवर खान व इतरांना कोर्टाने 300 कलम 302 व मोका अंतर्गत दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। त्यामध्ये या निकालाविरुद्ध आरोपी लोक उच्च न्यायालयात जाणार आहे। हा जो निकाल आहे हे फिर्यादीच्या दबावामुळे दिल्यासारखं असं वाटतं, कारण की त्या तपासामध्ये तपासी यंत्रणेकडून बऱ्याच उण्यावा आहे। मर्डर झाल्यानंतर 8 तासाने उशिरा फिर्याद देण्यात आलेली आहे। हत्यार बदलण्यात आलेले आहे, हत्यार ते सिद्ध झालेले नाहीत, तरी कोर्टाने न्यायालयाचा आदर राखून कोर्टाला जे वाटलं त्याप्रमाणे कोर्टाने त्यांना शिक्षा दिलेली आहे। त्या न्यायालयाविरुद्ध, त्या निकालाविरुद्ध आरोपी लोक उच्च न्यायालयात अपील करणार आहेत। आता जे आपण वकील साहेबांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे यामध्ये सहभाग झालेले त्यांचे मदतकार वकील सय्यद सादेक अली, सय्यद जोएब, शेख असलम साहब व इथं आलेले आमचे प्राध्यापक अशफाक सर इथं टेबलावर हजर आहे। तरी हा इंटरव्ह्यू जो आहे तो समुक्ष घेण्यात आलेला आहे। या पुढे जे कारवाई होईल ते आपल्याला आमचे चॅनल माध्यमातून कळविण्यात येईल।